विद्यार्थी मित्र व नमस्कार. आपण फायनल अकाउंटचा चॅप्टर सुरू केलेला आहे. काल आपण ॲडजस्टमेंट आणि त्यांचे दोन इफेक्ट्स पाहिले आहेत. तर सर्वांनी त्या ॲडजस्टमेंट आणि इफेक्ट्स लिहून घ्या. जर आपण लिहून घेतलं नसेल तर लिहून घ्या, कारण अत्यंत महत्त्वाच्या अशा त्या गोष्टी आपल्याला फायनल अकाउंटशी संबंधित आहेत. आज आपण फायनल अकाउंटचं पहिलं एक्झाम्पल पाहूया. पान नंबर 285 वर एक्झाम्पल आहे. सर्वांनी पान नंबर 285 बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ भारद्वाज अँड सन्स प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. आपल्याला खाली भारद्वाज आणि सन्स यांचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यावरून आपल्याला त्यांच्या पुस्तकामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तसंच बॅलन्स शीट 21 मार्च 2019 तयार करायचं आहे. तर आपण ट्रायल बॅलन्स पाहूया. ट्रायल बॅलन्स आणि त्यानंतर आपण भारद्वाज आणि सन्स यांच्या पुस्तकात ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे. तसंच आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायचं आहे आणि बॅलन्स शीट ओपन करायचं आहे. एका पानावर आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करूया आणि त्याच्या शेजारच्या पानावर आपण बॅलन्स शीट ओपन करूया. अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट फायनल अकाउंट सोडवणं गरजेचं आहे. तर ट्रायल बॅलन्स जो आहे तो हा 31 मार्च 2019 दिलेला आहे. सगळे डेबिट बॅलन्सेस आधी पाहूया आणि त्याची पोस्टिंग कुठे येईल ते पाहूया. बघा, पहिला आपल्याला दिलेला आहे रॉयल्टीज. तर रॉयल्टीज आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार 4000. ड्रॉइंग्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवणार इनर कॉलमला 10,000. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवणार 6,000. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला दाखवणार आपण 71,000. कॅश बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवणार. सेल्स रिटर्न आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समधून लेस करणार 5,000. बँक ही ॲसेट्स आहे, त्याच्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बँक दाखवणार आपण अमाऊंट 40,000. इन्शुरन्स म्हणजे विम्याचा प्रीमियम, तो खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसेल 1,000. त्यानंतर फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, बिल्डिंग सुद्धा ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सनरी डेटर्स सुद्धा ॲसेट्स आहे, त्याच्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला हे तिन्ही आयटम दिसतील. त्यानंतर विद्यार्थी मित्र बॅड डेट्स आपण दाखवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस किरकोळ खर्च ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसतील 3,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसतील 2,400. त्यानंतर आहे ओपनिंग स्टॉक. विद्यार्थी मित्र हो, आपण ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार 24,000. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आपण 1,600. त्यानंतर रेंट भाडं आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार 1,000. कॅरेज इनवर्ड दिसतील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 400 रुपये. नंतर शेवटचा आयटम सॅलरीज जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसतील 16,000. त्यानंतर ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड पाहूया. सनरी क्रेडिटर्स जे लायबिलिटी आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसतील 56,000. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 81,000. परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण परचेसेसमधून वजा करणार 3,000.
त्यानंतर कॅपिटल लायबिलिटी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनरला आपण दाखवणार 2,50,000. त्यानंतर बिल्स पेबल लायबिलिटी आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसेल. बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र एक आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे तर त्याला आपण ॲडजस्टमेंट सुद्धा म्हणतो. क्लोजिंग स्टॉक ₹54,000. तर ॲडजस्टमेंट प्रमाणे त्याचा पहिला इफेक्ट दिसेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 54,000 आणि स्टॉक आपली ॲसेट्स असल्यामुळं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसतील 54,000. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे आयटम्स दिलेले आहेत भारद्वाज यांच्या पुस्तकात ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तसंच बॅलन्स शीटला दाखवायचे आहे. तर आता आपण पहिलं ट्रेडिंग अकाउंट नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहू. तर सोल्युशन बघा 286 पानावर. इन द बुक्स ऑफ भारद्वाज अँड सन्स ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. सुरुवातीला आपल्याला ट्रेडिंग अकाउंट दिले आहे. डेबिट साईड पाहूया. कॉलम्स केलेले आहेत पर्टिक्युलर्स आणि अमाऊंटचे 2 कॉलम इनर आणि आउटर असे केलेले आहेत. ओपनिंग स्टॉक 24,000. परचेसेस इनर कॉलम 71,000 लेस परचेस रिटर्न 3,000. 71,000 मायनस 3,000 आउटर कॉलम 68,000. टू रॉयल्टीज 4,000. टू वेजेस 6,000. टू कॅरेज इनवर्ड 400. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड पाहूया. बाय सेल्स इनर कॉलम 81,000 लेस सेल्स रिटर्न 5,000 आउटर कॉलम 76,000. बाय क्लोजिंग स्टॉक जो आपण ॲडजस्टमेंटवरनं घेतलेला आहे आउटर कॉलम 54,000. विद्यार्थी मित्र हो, आपण जर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि डेबिट साईडची टोटल केली तर क्रेडिटची टोटल येते 1,30,000. डेबिटची टोटल येते 1,02,400. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दाखवत आहे. तो ग्रॉस प्रॉफिट आपण कसा शोधणार बघा. क्रेडिटची टोटल आहे 1,30,000. 1,30,000 मधून डेबिटची टोटल वजा करणार. डेबिटची टोटल आहे 1,02,400. तर 1,30,000 वजा 1,02,400 वजा बाकी केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 27,600. तर 27,600 हा भारद्वाज आणि सन्स यांचा ग्रॉस प्रॉफिट आहे जो आपण डेबिट साईडला क्लोज करणार. तर डेबिट साईडला आपण लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट क्लोज डाऊन 27,600 जी बॅलन्सिंग फिगर आहे जी आपण वजाबाकी करून शोधली आहे. हीच फिगर ग्रॉस प्रॉफिटची आपल्याला प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन या हेड खाली दाखवायची. अमाऊंट कॉलममध्ये आपण दाखवणार 27,600. त्यानंतर जे अकाउंट आहे ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याला कोणकोणते आयटम्स आले ते पाहूया. टू सॅलरीज 16,000. टू रेंट 1,000. टू सन्ड्री एक्सपेन्सेस 3,000. टू इन्शुरन्स 1,000. टू बॅड डेट्स 1,000. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,000. टू कॅरेज आउटवर्ड 1,600. तर हे सर्व आयटम्स आपण प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतले. आता प्रॉफिट आणि लॉस अकाउंट क्लोज करूया. डेबिट साईडला अमाऊंट आहे 27,600 आणि क्रेडिट साईडला 16,000 पासून आपल्याला 1,600 पर्यंत जर टोटल केली तर ती येते 27,600. 27,600 आपल्याला डेबिट साईडची टोटल ही आहे ती क्रेडिटमधून म्हणजे 27,600 मधून वजा करायची. 27,600 वजा 25,600 तर 2,000 जो आहे हा नेट प्रॉफिट आला आहे जो आपण शोधून काढला.
जो वजाबाकी करून शोधून काढला तो दाखवणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट प्रॉफिट हेड खाली 2600. विद्यार्थी मित्र, हा नेट प्रॉफिट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार म्हणून कंसामध्ये लिहिणार ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. बघा आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज झाला आहे. त्याच्यानंतर तो प्रॉफिट जो आला तो आपण पार्टनर्स कॅपिटलच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला आहे. आता बॅलन्स शीट पाहूया. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. आपण अगोदर लायबिलिटी साईड बघूया. लायबिलिटी साईडला 3 कॉलम आहेत लायबिलिटीज आणि अमाऊंटचे इनर आउटर कॉलम. कॅपिटल 2,50,000 इनर कॉलम, ॲड नेट प्रॉफिट 2,000, टोटल दोन्हीचे इनरला 2,52,000, लेस ड्रॉइंग्स म्हणजे भारद्वाजने जे ड्रॉइंग्स घेतलं आहे ते कॅपिटलच्या टोटलमधनं लेस होणार म्हणून लेस ड्रॉइंग्स 10,000. आउटर कॉलमला 2,52,000 वजा 10 2,42,000. सनडे क्रेडिटर्स 56,000, बिल्स पेपर 20,000, बँक ओव्हरड्राफ्ट 40,000. या सर्व लायबिलिटीज आहेत. आता ॲसेट साईडला बघूया. बिल्डिंग 1,20,000, फर्निचर 34,000, सनडे डेटर्स 1,00,000, बँक बॅलन्स 40,000, कॅश 10,000 आणि क्लोजिंग स्टॉक जो आपण ॲडजस्टमेंटवरनं घेतलेला आहे 54,000. तर विद्यार्थी मित्र, आपलं जे बॅलन्स शीट आहे म्हणजे लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड यांची टोटल टॅली व्हायला पाहिजे म्हणजे एकच सेम यायला पाहिजे. तर ती केल्यानंतर सेम येते, सारखी येते. 3,58,000 दोन्हीकडची टोटल लायबिलिटीची आणि ॲसेटची सेम येते म्हणजे आपलं बॅलन्स शीट काय होत आहे तर टॅली होत आहे. तर अशा पद्धतीने फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आपण 2 नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो लिहून सॉल्व्ह करा म्हणजे आपण नेक्स्ट लेक्चरला 3 नंबरचा प्रॉब्लेम 3 नंबरचं इलस्ट्रेशन पाहूया. थँक्यू.